नमस्कार नमस्कार मंडळी. मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, पुन्हा रविवार आणि पुन्हा नवी कविता. विषय सुद्धा असाच नवा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता कवितेकडे वळूया. कविता ही जी नवी मी म्हटलं याच्यासाठी की तिचं नाव आहे फक्त हो म्हणा. पण कशाला हो म्हणा ते यात सांगितले. सुखदुःखाच्या हेलकाव्यांना हो म्हणा, बाकी सर्व योजना तो करीत असतो. तर का मंडळी, कविता थोडी पचायला अवघड आहे, परंतु तरीही ती तुम्हाला नक्की आवडेल. आता मला दुःख माझे मित्र वाटू लागले. आता मला दुःख माझे मित्र वाटू लागले. सर्व काट्यांनाही मी आता फूल समजू लागले. सर्व काट्यांनाही मी आता फूल समजू लागले. मनाची ही अवस्था आहे. मन जेव्हा आनंदी असतं ना, तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद वाटत असतो. तसंच नेमकं या कवितेतल्या व्यक्तीला झालंय. बुडण्याची भीती आता मनी न उरली मुळी. बुडण्याची भीती आता मनी न उरली मुळी. कारण नदीच माझ्यासाठी आता होडी बनून वाहिली. नदीच माझ्यासाठी आता होडी बनून वाहिली. आनंद शोध कष्ट आता मजला उरले न मुळी. आनंद शोध कष्ट आता मजला न उरले मुळी. मीच आनंद जागल्याचे स्पष्ट केले कोणीतरी. अशी एक शक्ती आहे की जी आपल्याला हा संदेश देत असते. मीच आनंद जागल्याचे स्पष्ट केले कोणीतरी. निर्वाण काय इथे आता, निर्वाण काय इथे आता, असा प्रश्न पडला मनी. हेच का निर्वाण, हीच का मुक्ती, असा प्रश्न त्या व्यक्तीला पडतो. इतका आनंद झालेला आहे. एवढ्यात जो बाण नवा घुसला दुसऱ्याच क्षणी. इतकी आनंदी असताना एक संकट परत मला येऊन भिडलं. एवढ्यातच बाण नवा घुसला दुसऱ्याच क्षणी. हेच जीवन हेच दावे. आणि मग ती व्यक्ती स्वतःला समजावू लागली, हेच जीवन हेच दावे, हेल कावे पुन्हा पुन्हा. सुखदुःखाचे हेलकावे, हेच दावे, हेल कावे पुन्हा पुन्हा. तेही साहण्याचे धैर्य तो देईल. तेही साहण्याचे धैर्य तो देईल. फक्त हो म्हणा, फक्त हो म्हणा. तुम्ही पण सुखदुःखाच्या हेलकाव्यांना असेच सामोरे जा आणि त्यांना फक्त हो म्हणा. मंडळी, कसा वाटला हा नवीन विचार? तुम्हाला पण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा किंवा मला मेसेज लिहून कळवा. मलाही खूप बरं वाटतं. तर पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी अशीच एखादी नवी ताजी कविता घेऊन. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.